अश्विनी आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे. तर मी मागच्या 2 वर्षापासून गोव्यामध्ये राहते आणि आज मी चहा नाही पिले सकाळी, कारण मी आज बघितलं की चहा पिण्याचे खूप सारे तोटे आहेत आणि याआधी पण मी बघितलेले. त्याच्यानंतर एक दिवस स्किप केलेला, दुसऱ्या दिवशी परत स्टार्ट केला, पण मी आता नाही. आता मी करणार म्हणजे करणार असं मी ठरवलं, पण बघूया ते किती दिवसापर्यंत टिकतं. तर आज पहिला दिवस आहे आणि तसं तर मी बाहेरच्या कोल्ड ड्रिंक वगैरे तर नाहीच पित. आणि जे पण व्हिडिओमध्ये वगैरे दिसतं ते फक्त तेवढं शूटिंग पुरतंच असतं, जे की व्हिडिओ बनवण्यापुरतं. मला तसली काही सवय पण नाही आहे. आणि आज मी चहा बंद केला आहे, नारळ पाणी घेऊन आली आहे. मी नारळ पाणी नेहमीच आहेच आमचं पिण्याचं, पण मी चहाच्या ऐवजी थोडं एकदम सकाळी तर मी पिलेच नाही. थोडेसे लेट, आता 12 वाजेपर्यंत काहीच नाही. मी फक्त तो काढा पिते पाण्यामध्ये टाकून तेवढंच. आणि आता 12 वाजेपर्यंत काही नाही. त्यानंतर आता मी नारळ पाणी घेऊन आली आहे आणि ही मटकी भिजायला टाकली होती मी. हिला खूप छान असे कोंब आले, पाहू शकता तुम्ही. आणि मला ही तळलेली मटकी लहानपणीपासूनच खूप आवडते. आईन ते गावाकडे शेतामध्ये करायचे, आधी भरपूर व्हायची, पण आता एवढी जास्त नाही करत ते, पण खाण्यापुरती करतातच. आणि तळलेली मटकी थोडंसं मीठ टाकून, हे थोडंसं तेल तुम्हाला आवडत असेल तर, नाहीतर पाणी टाकून, पण टेस्ट खूप छान लागते आणि शरीरासाठी तर खूप चांगली आहे बाकीचं काही पण खाण्यापेक्षा. की तुम्ही मला इथे जवळच एक छोटंसं हॉटेल आहे, जे की मी जाऊन घेऊन येऊ शकते काही पण मला कंटाळा आला तर, पण मी कधीच नाही जात कधीच. आणि बाहेर जरी पण कुठं पाणीपुरी वगैरे खाण्यासाठी जायचं, मी खूप दिवसानंतर खाते. म्हणजे खूप महिन्यानंतर खाते असं म्हणावं लागेल, कारण मी कमीत कमी 6, 7, 8 महिन्यातून एकदा पाणीपुरी खाते. आणि त्यात पण मी कधीतरी घरी बनवत असते. कधीतरी कुणासोबत असं बाहेर गेलेलो असेल, एकदा सगळे बोलले खायचं तर मग खाते, नाही तर मी घरी बनवते. आणि आधी पण बनवायचे मी माझ्या दोन्ही पण भावांना, मम्मीला, म्हणजे आईवडिलांना माझ्या खूप आवडायची. पण इकडं आल्याच्या नंतर 2 लोकांसाठी मला ते बनवायला कंटाळा येतो, त्यामुळे नाही बनवत. तर आज तरी माझा एक स्किप झाला आहे डे. तसं तर मी 1 वर्ष चहा नव्हते पिले. जेव्हा माझी आजी वारलेली होती तेव्हा मी तिचं व्रत धरलेलं होतं, जसं की धरतात. काही लोकांच्या तिकडे असेल, काहींच्या नसेल, पण आमच्या तिकडे असतं की 1 वर्षासाठी तुम्ही तिचा कोणताही आवडता पदार्थ आहे तो खायचा नाही म्हणून. तर मी त्यावेळेला चहा, आणि पूर्ण 1 वर्ष मी चहा कसाच पिले नव्हते. खरंच तो जर अजून तसंच राहिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं, कारण मला आता असं वाटतं की मी चहा सोडावं, पण चहा सुटत नाही. त्यावरती जाऊ नका, याच्यावरती हा खूपच खराब दिसतोय, कारण हा आला 3 दिवसांपासून मला. आणि मी त्याचं वेट करते की याच्यामध्ये कधी पस तयार होणार, मी कधी त्याला फोडेल म्हणून. मला फोडावं पण वाटत नाही. मी सगळ्यांना सांगते फोडू नका, पण मी स्वतः फोडते, कारण ते आतमधून खूप दुखतात. आणि मी त्याच्यामुळं खूप सारे फेसवरती माझ्या डाग करून घेतले होते. आता सध्या तरी ते गेले आहेत, पण आधी खूप जास्त झाले होते. त्याचं कारण मीच होतं. मी खूप अतिशहाणेपणा केला होता. फेसवॉश जो वापरत होते मी आधी, तो खूप चांगला होता, असा नाही की खूप म्हणजे ब्रँडचा होता चांगल्या. आणि पण माझ्या स्किनला तो सूट होत नव्हता. तर मला माझ्या एका फ्रेंडने ते नोटीस केलं की तुझ्या फेसवरती असं काय दिसायला लागलं म्हणून. मध्येच इथे असं काळं आलं होतं, जसं मेलॅस्मा असतो तसं, पण ते पिगमेंटेशन होतं, मेलॅस्मा नव्हता. आणि रेडनेस पण खूप असायची. ऑफिसमध्ये जी लाईट वगैरे असायची ती खूप उंच नव्हती, अशी खाली होती, थोडीशी सिलिंग केलेली त्यांनी. आणि त्याच्यामुळं, आणि बॅकग्राऊंड पूर्ण व्हाईट असल्यामुळे ते रिफ्लेक्ट व्हायची वरून. कॉम्प्युटर वगैरे समोर बसलं तर अजून हे व्हायचं आणि त्रास व्हायचा. मग मी तो फेसवॉश सोडला आणि त्यानंतर मी दुसरा फेसवॉश घेतला नाही, म्हणजे खरं तर मला तो घ्यायला जायला टाईमच नव्हता. त्यामुळे मी काय केलं, खूप दिवस आधी मी गेली होती एकदा फार्मसीमध्ये, आणि तिथे बाय 1 गेट 1ची ऑफर चालू होती. तर मला वाटलं चला बाय 1 गेट 1 घेऊया. आणि छोटे नाही, असे मोठे फेसवॉश घेऊन आले मी 2 बाय 1 गेट 1. त्या कंपनीचं नाव नाही सांगणार मी, पण ते खूप हार्श होते आणि माझ्या स्किनला ते अजिबात सूट झाले नाही. मग मी तो 1 वेळेस वापरला आणि नंतर मला समजलं की हा माझ्या स्किनला काही जमणार नाही, म्हणून मी तो बंद केला. पण मला माझा फेसवॉश आणायला जायला टाईम नव्हता. मग मी घरामध्ये पडलेला माझ्या नवऱ्याचा दुसरा वापरला. असे मी 4 दिवसांमध्ये 4 फेसवॉश वापरले. त्याच्यामुळे माझ्या स्किनला इरिटेशन झालं आणि सगळे पिंपल्स आले पूर्ण. माझी स्किन ह्या जागेमध्ये खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे आणि इथं पूर्ण असं भरलं होतं पिंपल्सने. मला समजत नव्हतं, कारण मला एवढे पिंपल्स कधी येत नव्हते एकसाथ, आणि सगळे पसचे होते. तर मला समजलं नाही नेमकी कशामुळे झालं आहे. आणि मग नंतर मी ते कसं तरी कवर केला आहे माझा फेस हळूहळू. बाकीचं सगळं बंद केलं. काहीच प्रोडक्ट मी वापरत नव्हते, फक्त एक सनस्क्रीन आणि फेसवॉश सोडून मी काहीच वापरलं नाही. आता 3-4 महिने तरी झाले असतील मी काहीच वापरलं नाही फेसवरती. बाहेर जायचं असेल तर फक्त सनस्क्रीन वापरते, आणि घरामध्ये असेल तर मॉइश्चरायझर, बस एवढं. याच्यापेक्षा जास्त मी काही वापरत नाही.
आणि आता हा फेसवॉश जेव्हापासून मी चालू केला आहे, सुरुवातीला तो पण माझ्या स्किनला सूट झाला नाही. तो खूप चांगल्या कंपनीचा आहे. खूप लोकांना डॉक्टर सजेस्ट करतात की तुमची स्किन कोणत्या पण टाईपची असू ती तुम्हाला सूट होईल. पण माझी स्किन कोणत्या टाईपची मला नाही माहिती. माझी स्किन सेन्सिटिव्ह नाही, एक्स्ट्रा ट्रिपल एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह आहे. मला तो पण सूट झाला नाही. मला तो पूर्ण एक बॉटल संपल्याच्या नंतर मग समजलं की हां, आता मला हा सूट होत आहे. म्हणून मी दुसरा घेऊन आले बॉटल. त्याने मला खूप चांगला फरक पडला. आणि आता हा पिंपल आला आहे फक्त. आता हा खूप सारे कारण असतात बॉडीमध्ये की फक्त काहीतरी प्रोडक्ट वापरल्यामुळेच पिंपल येत नाहीत. त्याच्यामुळे मी त्याला इग्नोर केलं आहे. आणि पण मला आता माझ्या तो नियासिनामाइडचा असल्यामुळे माझे ओपन पोर्स जे होते ते भरपूर कमी झाले, भरपूर 60% तरी कमी झाले तर. आणि ऑइल वगैरे, ऑइल सिक्रेशन जे असतं ते खूपच कमी झालं आहे. आधी खूप ऑइल असायचं, मी जेव्हा झोपेतून उठायचे असं केलं ना की पूर्ण ऑइल असायचं माझ्या फेसवरती. जास्त ऑइल पण चांगलं नसतं स्किनसाठी आणि जास्त ड्राय पण चांगली नसते स्किन, तर ते आता मेंटेन ठेवते. तुम्ही जे उन्हाळ्यामध्ये कोल्ड्रिंक्स वगैरे घेऊन पिता, रस्त्याने पीत चालता, तर मी आता बघितले का कोल्ड्रिंकची किंमत बघितली मी 125 रुपये. आणि हे नारळ पाणी मी आणले फक्त 50 रुपयाला. आणि त्यामधून काय भेटत नाही, त्यामध्ये साखर आणि खूप सारे केमिकल असतात. त्यापेक्षा हे जर तुम्ही पिले तर हे तुम्हाला एनर्जी पण देणार, प्लस तुमच्या त्वचेसाठी चांगलं आहे, केसांसाठी पण चांगलं आहे आणि तुमच्या आरोग्यासाठी तर खूपच चांगलं आहे. त्यापेक्षा ते पिण्यापेक्षा तुम्ही हे प्या 50 रुपयामध्ये. माझी तर पहिली चॉईस नारळ पाणीच असतं. जेव्हा पण आम्ही बाहेर जातो कुठे किंवा ट्रॅव्हलिंग वगैरे करतो, तर मी बाकीच्या गोष्टी जे पण मँगो ज्यूस असेल, कोणत्या कोल्ड्रिंक्स वगैरे असतील ते घेण्यापेक्षा कधी पण नारळ पाणीच पिते. आणि ते तुम्हाला एनर्जी देतं म्हणून. नाहीतर बाकीच्या गोष्टीमधून काय होत नाही. आणि तुम्ही जर जास्त प्रमाणात ते पिलं तर ते तुमच्या शरीरासाठी चांगलं पण नाही आहे. त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. तरी नेहमी प्रेफर करा की नारळ पाणीच पिणार.